जे मूर्ती आणलो पहिला आमची बारकी मूर्ती कालिका माताची होती. मग त्याच्याप्रमाणे ज्याप्रमाणे भक्तांचा जसे मार्ग चालला, जसा हर एक प्रमाणाचा भक्ती वाढत गेली, त्याप्रमाणे सगळ्यांचा कल्याणासाठी, सगळ्यांच्या आशीर्वादासाठी हर एक प्रमाणाचा मार्ग आणि सगळ्या भक्तांना आशीर्वाद भेटायसाठी ह्या नंदगडगाव खानापूर तालुक्यामध्ये आज ही मूर्ती स्थापना आम्ही जी केली कालिका माताची, ह्या जगाचा कल्याण आणि जगाचा उद्धार आणि सनातन धर्माचा प्रचार व्हायसाठी आम्ही स्थापना पण केलेली आहे. आणि जुन्या मंदिराची पण पहिल्यापासून स्थापना होती. आणि जसं रेणुका देवीचा असो, दुर्गा माताचा असो होता, जसा हे पहिल्यापासून देवाचा पण होता. आणि ह्याप्रमाणे भक्ती प्रमाणाचा मार्ग देऊन ह्या कालिका देवीची स्थापना या जगाच्या आणि सनातन धर्माला पुढे घेऊन जायसाठी आम्ही हे केलेले आहे. मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर या ठिकाणी 12 फुटी, आता ही जी आपण समोर मूर्ती पाहत आहात 12 फुटाची, ही मूर्तीची प्रतिष्ठापना 19 सप्टेंबर रोजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि ह्या कालिका देवीचे भक्त उमेश महाराज यांनी सर्वांना गावातील जनतेला घेऊन ही मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे. आज जर बघितलं जर महाराष्ट्रातून, कर्नाटकातून किंवा गोव्यातून जे भाविक आले आहेत की या ठिकाणी, आणि की गोव्यात सुद्धा जे उमेश राजपूत आहे यांचं काहीतरी हे आहे, वर्दस्त आहे, या संदर्भात किंवा भाविक जे आले आहेत त्या संदर्भात तुम्ही काय? ही जी मूर्ती प्रतिष्ठापना झालेली आहे, खरोखरच भाविकांना ह्याचा म्हणजे ह्याचे हे पावलेली आहे देवी, याचं रूपांतर या ठिकाणी खरोखरच मला सांगायला अत्यानंद होतोय. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र या ठिकाणी भाविक येतात आणि आपापल्या मागण्या या ठिकाणी मागत असतात. आणि त्या मागण्या त्यांच्या खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण होत आहेत. आणि ह्या ठिकाणी दर मंगळवारचं जे त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर जे प्रसादाचं आयोजन या ठिकाणी त्यांनी करत असतात. सर, आम्ही असं ऐकलं आहे की पूर्वजांनी की जे देवदेवत होते, जेव्हा देवावर संकट येत होते तेव्हा कालिका मातेला ते हाक मारत होते आणि कालिका माता जी आहे ती देवांना पोचत होती. आणि जे नर आहे त्यांचं जे शिर आहे ते कट करून ते त्यांचं रक्त जे आहे ते पित होते. असं कालिका मातेचं काय वैशिष्ट्य, असं तुम्ही काय सांगू शकता? खरोखरच कालिका देवी ही एक नवसाला पावणारी देवी आहे. जेव्हा जेव्हा धरतीवरती आमच्या असुरांचा या ठिकाणी वावर जास्त वाढत होता, त्यांचा संहार करण्यासाठी कालिका देवीनं ह्या ठिकाणी एक अत्यंत भयंकर असं ह्या ठिकाणी त्यांनी उग्र रूप धारण करून असुरांचा संहार त्यांनी केलेला आहे. तेव्हापासून आजपर्यंत कालिका देवीचा हा जो प्रचार आहे ह्याच पद्धतीनं चाललेला आहे. आज नंदगडमध्ये जी मूर्ती आहे, 12 फुटी मूर्ती जी हे केलं आहे, प्रस्थापित केले आहे, देवीला काय सांगू इच्छिता तुम्ही नंदगडसाठी? खरोखरच आमच्या नंदगड गावासाठी म्हणण्यापेक्षा आमच्या खानापूर तालुक्यामध्येच एवढी 12 फुटाची मोठी मूर्ती सर्वप्रथमच आम्ही पाहिलेली आहे. आणि खरोखरच आम्हाला उमेश महाराज यांना धन्यवाद द्यावंसं वाटतं, कारण कालिका देवीची पूजा अर्चा त्यांनी या ठिकाणी अखंडपणे चालू ठेवलेली आहे. आणि त्याचं रूपांतर आमच्या गावामध्ये खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत की त्यांच्या ह्या पूजा अर्चामुळे आमच्या गावातील महाप्रसादाला भरपूर लोकांनी या ठिकाणी जेवणाचा, महाप्रसादाचा या ठिकाणी उपयोग करून घेतलेला आहे. सर, तुम्ही आला, दर्शन घेतलं देवीचं, कसं वाटलं मनातून? खरोखरच आम्हाला अत्यंत धन्य वाटलेलं आहे. जेव्हा ही मूर्ती प्रतिष्ठापना झालेली आहे तेव्हापासून ह्या मूर्तीच्या सानिध्यात आम्ही आहोत. आणि खरोखरच आमच्या ह्या मूर्ती आल्यापासून मला कुठल्याही म्हणजे माझा अनुभव सांगायचा म्हणजे मला कुठल्याही संकटाला या ठिकाणी सामोरं जावं लागलेलं नाही आहे. आणि देवीच्या आशीर्वादानंच आज मी या ठिकाणी नंदगड गावामध्ये एक ग्रामपंचायत मेंबर आणि एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत आहे. आणि हे ह्या देवीचाच आशीर्वाद असं मी समजू इच्छितो. नमस्कार. आम्ही कालिका माता म्हणल्यानंतर आमची एक अंगात ऊर्जा अंगात एक अशी देवीचं रूप जे असतात ते कालिका माता असतात. आणि पहिल्यांदा देव ज्याला त्रासा पडताले आणि तर देवावर देव असून त्रास करताले त्यांना देव या कालिके गुण मारताले आणि कालिका त्यांच्या उड्या पावताले असुराचे वध करताले आणि वध करतात. आणि त्यांची जे मानगड असतात गोंच्या ती कापून ती रगत पिताली अशी ही कालिका माता असतात. आणि तिथे तुम्ही कळतात की कालिका मातेच्या हातीत सुद्धा रक्ताचे असं आम्ही गोंयात जर पहिले या गोंयात सुद्धा वेगवेगळे देऊळ जे आहे देव तुम्ही पळोवपाक मेळटा. पूण आम्ही जर पळय जाल्यार खानापूरच्या कर्नाटकाचे तुम्ही जर खानापुरात नंदगड हांगा संतोष असो किंवा उमेश राजपूत असो हेजे घरांत तेंच्यांनी मूर्ती प्रतिष्ठापना जी आसा ती केल्ली आसा कालिके मातेची. हेजी पयली मूर्ती जी आसली कालिके मातेची तेंची घरांत पयलींची आसली, पूण नवीन मूर्ती तेंच्यांनी प्रतिष्ठापना सोहळा केलो आसा. आणि तेच्यात गोंयचे कर्नाटकांतल्यान महाराष्ट्रांतल्यान लोक सुद्धा भावीक जे देवीचें दर्शन घेवपाक येयल्ले आसा. आणि विधिवत पुजा जी आसा आमी पळयतात बोटाच्या हातीन विधिवत पुजा जी आसा केल्ली आसा. सकाळच्या जे सगळे हें आसा विधी आसा त्यो पार केल्ले आसा. पुजेक कितें जाय कितें नाका ह्यो वेगवेगळ्यो मुर्ती तुमकां पळोवपाक मेळटा. आनीक भव्य दिव्य अशी हांगा कालिके मातेची मुर्ती
जी पाशाणी स्वरूपाची आसा ती तुमकां पळोवपाक मेळटा. वा कालिकेचें म्हत्व आनी कालिकेचें रुपां अनेक रुपांक भितर आसा, रेणुका आसतली किंवा बाकीच्यो देवी ज्यो आसा आमी कणकादेवी म्हणटा ह्यो सगळें तिजें एक रूप आसा. आनी कालिका माता म्हणले नंतर देव जेन्ना आमी परत एकदां सांगता, देव जेन्ना त्रासान पडटाले तेन्ना हेच कालिकेक माते उलो मारताले आनी असुरांचो वध जो आसा ती कालिका माते करताली. आनी अशा ह्या कालिके मातेची आयज उमेश आसतलो, संतोश आसतलो, राजपूत हेंची घराण्याक आनी हेंच्या घरां भितर ही मुर्ती प्रतिश्ठापन जाल्ली आसा. आनीक संपूर्ण भावीक तशेंच आमी म्हणटात जे लोक उलो मारतात देवीक, ही उल्याक धांवणारी आनी उल्याक पावणारी अशी देवी आसा. आज त्या देवीचें दर्शन आमी खऱ्या अर्थान गोंया भितर तुमकां इन गोवाच्या माध्यमांतल्यान करून दिता. इन गोवा न्यूजा खातीर उदय देयकर, खानापूर, नंदगड.